नमस्कार मित्रांनो, पायथॉन इंटरव्ह्यूमध्ये आज स्ट्रिंग कॉम्प्रेन्सचा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. आज आपला डे 4 आहे, जिथे आपण या मोठ्या स्ट्रिंगला त्याच्या कॅरेक्टर काउंटचा वापर करून कॉम्प्रेस करणार आहोत. याचं लॉजिक एकदम सोपं आहे. आपल्याला एक फंक्शन घ्यायचं आहे. त्या फंक्शनमध्ये आपण सर्व लॉजिक लिहिणार आहोत. बेटर ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये एखाद्या क्वेश्चनचं आन्सर देता त्यावेळेस एक फंक्शन घ्यायचा. त्या फंक्शनमध्ये तुमचं लॉजिक लिहायचं. तर बघा, इथे एक फंक्शन घेतलं आहे, त्याला एक पॅरामीटर पास केलेला आहे येस स्ट्रिंग. त्यामध्ये आपण 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. एक आहे RES लिस्ट, त्यामध्ये आपल्याला एम्प्टी लिस्ट घेतलेली, त्यानंतर काउंट नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याला एक ने इनिशियलाइज केलेलं आहे. फॉर लूप घेतलेला आहे, त्यामध्ये रेंज नावाचं फंक्शन यूज केलं आहे. तर हे रेंज नावाचं फंक्शन काय करत आहे, 1 पासून आपण स्टार्ट करतोय तुमच्या स्ट्रिंगवरती इटरेट करण्यासाठी. कुठपर्यंत लेंथ स्ट्रिंगची लेंथ आहे तोपर्यंत. तर रेंज नावाच्या फंक्शनमध्ये आपण जे स्टार्ट कोमा एंड असतो, एंड हा एक्सक्लूड असतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा, आपलं लॉजिक खूप सिंपल आहे. यामध्ये आपण लूपचा इंडेक्स 1 पासून चालू केलेला आहे, सुरू केलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय होतंय, करंट कॅरेक्टरचे आपल्याला कंपॅरिझन कोणासोबत करायचं आहे, प्रिव्हियस कॅरेक्टरसोबत करायचं आहे. असं केल्याने काय होईल, तर ज्यावेळेस तुमची लिस्ट आहे, जर आपण करंट कॅरेक्टर किंवा नेक्स्ट पुढच्या कॅरेक्टरसोबत करत गेलो, तर लिस्ट इंडेक्स आउट ऑफ एरर किंवा स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ एररचा तुम्हाला एरर येऊ शकतो. त्यामुळे आपण एक कॅरेक्टर आधीच पुढे गेलेलं आहे आणि प्रिव्हियस कॅरेक्टरसोबत मॅच करतोय. आता बघा, हे जे कंडिशन आहे, करंट कॅरेक्टर सोबत प्रिव्हियस कॅरेक्टर मॅच होत आहे, तोपर्यंत आपण काउंट काय करतोय, 1 ने इन्क्रिमेंट करतोय. पण जसं कॅरेक्टर बदलेल तसं काय करणार, या इफमध्ये जाणार नाही, तो येईल खालच्या एल्स ब्लॉकमध्ये. तर एल्समध्ये आल्यानंतर काय करायचं, आपल्याला जे काही कॅरेक्टर आणि प्रिव्हियस कॅरेक्टर आहे आणि काउंट आहे, त्याला आपल्याला कॉन्कॅटिनेट करायचा आणि जो रिझल्ट आलेला आहे तो आपल्याला आपल्या रिझल्ट नावाच्या लिस्टमध्ये अपेंड करायचा. तर हे स्ट्रिंग का घेतलेलं आहे, कारण काउंट हा तुमचा इंटिजर आहे आणि स्ट्रिंग प्लस इंटिजर कॉन्कॅटिनेट होऊ शकत नाही, म्हणून आपण त्याला कन्वर्ट करतोय आणि परत काय करतो, आपला जो काउंट आहे तो 1 ने रिसेट करतोय. ओके. तर हे सगळं झाल्यानंतर होईल, पण हा लाईन ऑफ कोड का घेतलेला आहे, तर इथं सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. ते ज्यावेळेस लूप संपतो, कारण आपण हा लूप घेतलेला आहे कितीपर्यंत, रेंज 1 टू लेंथ. लेंथ -1 शेवटचा कॅरेक्टर आपला बाकी आहे अजून. तर त्यासाठी आपण हा कोड घेतलेला आहे. तर यामध्ये काय करणार, आपण स्ट्रिंगचा सगळ्यात शेवटचा कॅरेक्टर असेल, तर त्याचा काउंट काय असेल, बाय डिफॉल्ट आपले काउंटिंग तर होतच राहणार आहे, प्लस इन्क्रिमेंट. तर तो काउंट जो असेल त्याची व्हॅल्यू आपण अपेंड करणार आहे. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला स्ट्रिंगमध्ये रिटर्न पण स्ट्रिंगमध्येच पाहिजे. तर म्हणून आपण जॉइन नावाची मेथड स्ट्रिंगची यूज केलेली आहे. तर याला रन करूया. कोड घेतो आणि प्रिंट स्टेटमेंट टाकूया. याला आपलं एक्सपेक्टेड आउटपुट. जर इंटरव्ह्यूवरनी तुम्हाला चेंजेस केले तर इझिली फंक्शन असल्यामुळे तुम्हाला एका लाईनमध्ये चेंज करता येते आणि देता येईल. सपोज एकच कॅरेक्टर असेल. ओके. आता यामध्ये 2 अजून कंडिशन तुम्हाला ॲड करावं लागतील. सपोज जर एम्प्टी स्ट्रिंग दिली तर काय होईल, आणि जर तुमच्या स्ट्रिंगमध्ये असे कॅरेक्टर दिले तर काय आउटपुट येईल, हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि डे 5 साठी फॉलो करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.